राऊंड द विकेट सुरुवात करत असताना ओम पांडे आणि चांगल्या चेंडूने मात्र सुरुवात करत असताना विकेट देखील आता मात्र थोडीशी कोरडी होत चाललेली आहे. आणि ते मात्र ऑफस्टंपचा चेंडू हॉर्नला खेचून मारण्याचा प्रयत्न बलवंत दलवी चेंडूच्या खाली जवळपास पोहोचला होता, परंतु चेंडू हातातून निसटलाय आणि चेंडू देखील बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी चौकार. विकेट कोणाची होती तर ऋतिक पाटीलची विकेट होती आणि कुठेतरी मात्र सुटकेचा श्वास देखील ऋतिकने सोडला असेल, कारण पहिला जीवनदान इकडे मात्र या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलाय. मी नेहमीच सांगतो की कन्यादान तुम्ही करू शकता, रक्तदान तुम्ही करू शकता, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही बॅटरला जीवनदान देऊ शकत नाहीये. फार घातकी होतोय आणि या जीवनदानाचा मात्र इथे ऋतिक पाटील फायदा घेणार का? बाकबदान डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉडीला चेंडू जाऊन मात्र धडकलाय. चौकारानंतर इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू, डॉट बॉल येणारा हा षटकातील दुसरा चेंडू पण पाहतोय. धावसंख्या स्थिर, बिनगडीबाद 4. बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर तिथे मात्र स्वीकारला, परंतु किती धाबाचं लक्ष आता मात्र इथून या ठिकाणी अभिमन्यू स्पोर्ट्स सावध संघ मात्र इथे उभा याकडे सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वडलूचा वंडर बॉय ऋतिक पाटील, दुसऱ्या बाजूला क्वार्टरला भिवंडी किरण पाटील पाहायला मिळतोय. कमी केंद्रीय चेंडू टाकला, हलकासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय आणि हलकीशी आय थिंक आपण पाहतो की त्या ठिकाणी अपील देखील केली गेली गॉड बँडसाठी, परंतु चेंडू मध्ये कुठलाही संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कॅटर होता. आणि याच गोलंदाजीसाठी आपण पाहतो की क्रिकेटच्या पटलावरती ओम पांडेला आपण जरूर ओळखतोय आणि त्याची मात्र याचा आयकॉन म्हणून, ऑल इंडिया आयकॉन म्हणून देऊन संघाने या स्पर्धेसाठी निवड केलेली आहे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, फुल अँड सक्सेसफुल. चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे, ऋतिक पाटीलच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर. फलकावरती 10 धाबा, एक चौकार आला, एक षटकार आला. म्हणजे मोठ्या फटक्यामध्येच सध्या आपण पाहतो या ठिकाणी ऋतिक डील करतोय असंच म्हणावं लागेल. 15 ऑगस्टचं औचित्य साधून साकारली जाणारी स्पर्धा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 आपण या ठिकाणी आस्वाद घेतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑनलाईन देखील आमच्या समिती अधिक प्रेक्षक जुळलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा इथे मात्र ठिकाणी पुन्हा बॅकअप दान डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला. ही लेथ मात्र ऋतिकने ओळखली आणि हुक करता सडा चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा सिक्सर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण होत असताना मात्र या ठिकाणी विकेट लेस राहिला ओम पांडे पहिल्या षटकामध्ये आणि धाबा खर्च केला एकूण 16. तेल ड्रॉप नंतर 2 सिक्सर आणि ते सिक्सर मात्र या ठिकाणी ऋतिकचा कॉन्फिडन्स वाढवत असताना आज ऋतिक तिस्कर यांचा वाढदिवस आहे. जानूसपूर इताडे संघाचे जबरदस्त क्रिकेटर, परंतु मैदानाच्या आत ऋतिक पाटील आता मात्र बरसलाय. संघनायक बलवंत दलवीची ती चूक आता मात्र कुठेतरी आय थिंक पहिल्या षटकामध्ये देवरून संघासाठी थोडीफार महाग इथे मात्र पडत असताना, कारण नेहमीच आपण म्हणतो की पकडा झेल जिंगा क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस, परंतु त्याचा मात्र कुठेतरी बलवंतला विसर पडला असावा. हरकत नाही, परंतु या ज्या गोष्टी आपण पाहतो या मात्र लवकरात लवकर मात्र विसरावा लागतील आणि आता मात्र बलवंतला देखील आता मात्र इथून नव्याने सुरुवात करावी लागेल. दुसरा षटक गोलंदाज ललिश पाटील आलाय. ललिश पाटील देखील इंजुरी पासून जेव्हा मात्र मैदानामध्ये एंट्री केली तिथून मात्र जरूर त्याची त्याने नावाची छाप सोडली. मागचा हंगाम देखील टेनिस बॉलवरती त्याने देवरुंग संघासाठी गाजवलाय आणि आता मात्र रबर बॉल ही स्पर्धा स्पेशल तो गाजवणार का? आणि या स्पर्धेमध्ये प्रथमतः किरण पाटील स्ट्रायकिंगला आलाय. मागच्या वीकमध्ये जी आपण स्पर्धा पाहिली मान्सून कप, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक धाबा ठोकणारा खेळाडू किरण पाटील आणि पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडस खाली देखील राहिला. ज्या बाउन्सची मात्र अपेक्षा केली होती किरण पाटीलनं त्या बाउन्सवरती चेंडू आला नाहीये आणि जी सुरुवात ओम पांडेने केली होती निर्धावण षटकारी, ती सुरुवात ललिश पाटील आता करत असताना डॉट बॉलनं. धावसंख्या स्थिर 16. माणसाला पुन्हा मात्र इथे उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू संत गतीने चाललाय वाडिश मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सज्ज ओम पांडे. धाव मिळेल फक्त एकच. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि त्यानंतर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ देखील
टाकला जाणार आहे. तर विनर संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. मी 11 गावतो स्पोर्ट नानकर आणि R11 पिसे हो फोर्स केलाय. स्टँडर्ड डिलिव्हर लॉंग ऑफच्या पलीकडे आणि या सलगचा तिसरा षटकार येत असताना ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पाटीलच्या अगेन्स्ट पाटील परंतु ऋतिक पाटील आता मात्र या ठिकाणी बरसलाय. लागोपाठचा तिसरा सिक्सर. पहिल्या षटकामध्ये ओमच्या अगेन्स्ट शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले आणि इथे मात्र ललिश पाटीलच्या विरोधात येणारा हा पहिला सिक्सर आणि धाबांचा वेग देखील आता मात्र वेगाने वाढत असताना या ठिकाणी सावध संघाची धावसंख्या विदाउट लॉस 23 धाबा ऑन दी बोर्ड 23. कालच्या दिवसात आपण खेळ पाहिला तर आयकॉनचा आपण विचार केला तर अमोल पाटील एक मात्र ज्यांनी अर्धशतकी केली साकारली. त्यानंतर कुठल्याही आयकॉनला मात्र कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स करता आला नाहीये. गोलंदाजीमध्ये आपण विचार केला तर मात्र मयूर वाघमारेनं चांगली कामगिरी केली परंतु आज आयकॉन चांगल्या प्रमाणात खेळतायत आणि हेच तर प्रेक्षकांना हवं आहे. चौकार षटकाराची आतिषबाजी केली आणि ती कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक आयकॉनच्या वतीने पाहायला मिळते. त्यापैकी ऋतिक पाटील आता मात्र प्रेक्षकांना देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध करतोय. सलगचा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला परंतु आता ललिश पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये काय बदल करेल. खाली चेंडू राहिलाय. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू सरळ जात असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला आज विजय किने पाहायला मिळत आहेत आणि देवरूची देखील आज आपण जर टीमचा विचार केला तर तगडी साईड आपण पाहतोय. पाक संघ पाहायला मिळतोय आणि षटकारानंतर या ठिकाणी लागोपाठचा येणारा दुसरा डॉट बॉल वा जबरदस्त बाउन्स बॅक करत असताना या ठिकाणी ललिश पाटील षटकार जरूर त्याच्या विरोधात पाहिला परंतु त्याच्यानंतर त्यांनी देखील लाईन मध्ये थोडीसं चेंजेस केलं आणि इकडे मात्र बॅटची वरची कडा आपण पाहतो लिडिंग एज परंतु विकेट किपरच्या अगदी पुढ्यात चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप फाईन लेग करून मात्र पोहोचला चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल्स आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आय थिंक ऋतिकच्या चेहऱ्यावरती चेंडू मात्र जाऊन हा धडकलाय. त्याला पाण्याची पूर्तता आपण करा. लगेचच मी विनंती करतो आयोजकांना 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर विदाउट लॉस एकूण फलक्यावरती 24 धाबा. वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या गतीने आतापर्यंत या ठिकाणी जय झोटिंग धरून संघाने धावा खर्च केल्या 24. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर ओम पांडेने 16 खर्च केला परंतु त्याच्यानंतर ललिश पाटीलनं त्याच्या आगेच एक षटकार धरून आला परंतु पलटवार चांगल्या प्रमाणे केला गेला. फक्त त्याने धावा खर्च केल्या 8 आणि ओम पांडे आता मात्र कंटिन्यू आपण पाहतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. तिसरा षटकाचा खेळ इथे मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. ऋतिक पाटीलचा आपण विचार केला मात्र 3 षटकाच्या साहाय्याने खेळतोय. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहिलाय 23 वरती खेळतोय आणि किरण पाटील 2 चेंडू आतापर्यंत फेस केले त्याच्या बॅटमधून एक सिंगल रन्स पाहिले आणि असं वाटतं की आता मात्र जो वातावरण निर्माण झालंय कदाचित मात्र या ठिकाणी जोरदार पाऊस देखील या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. हा बॅटल पाहण्यासारखा आहे आयकॉन वर्सेस आयकॉन परंतु त्याच्यावरती या ठिकाणी पाहू शकाल ऋतिकची पुन्हा विकेट डोक्यात. आता आकाश पाटील चूक करणार नाहीये. त्याने पकडला झेल आणि या ठिकाणी समाप्त झाला ऋतिक पाटीलचा खेळ. मोठी विकेट्स बिग लॉस्ट फ्रॉम फॉर सावथ
ज्या विकेटच्या शोधात होते देवरुंकर आणि ती विकेट अखेर ओम पांडेने मात्र प्राप्त करून दिली आणि ओमच्याच पहिल्या षटकामध्ये आय थिंक झेल देखील ड्रॉप झाला होता आणि जसा ऋतिक पाटील आता इकडे बाद झालाय बलवनने देखील आता सुटकेचा श्वास सोडला असेल. नेक्स्ट बॅटर आरब शेख, बदलापूरचा हा वंडर बॉय आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळतोय. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील, मोठमोठ्या लीग मॅचेस असतील, त्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपण आरबला खेळताना पाहिलेला आहे आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. ला लागणारा पहिला धक्का टीम अभिमन्यू स्पोर्ट्स सावध संघाला. बाद होण्यापूर्वी आपण ऋतूचा खेळ पाहिला तर 23 धावांचा आपल्या संघाला योगदान दिलं. त्याच्यामध्ये 3 षटकाराचा समाविष्ट आणि एका चौकाराचा समाविष्ट आपण पाहिला. परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये ओमनं चांगल्या प्रमाणात सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती विकेट्स आपल्या संघाला त्याने प्राप्त करून दिली आणि त्या विकेटचं महत्व फार जास्त होतं. परंतु जसा ऋतिक बाद झाला लगेच त्याच्या जागेवरती तिसऱ्या क्रमांकावरती आरब शेख येत असताना फिल्डिंगची पाहणी करते की एक्झॅक्टली कुठे कुठे फिल्डर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जास्तीत जास्त ऑन साईड बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. हो प्ले केलाय परंतु चेंडू चालला एक्झॅक्टली संत घेतले. पाहू शकाल तिकडे बॅकवर्ड स्क्वेअरकडे पुन्हा बलवंत आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील वेगानं पाहायला मिळाली. परंतु त्याच्या पाठीमागे पाहिलं तर विजयकीने चांगल्या प्रमाणात कलेक्शन करतोय. एकच धाव आणि पहिल्या चेंडूमध्ये आरब आपल्या स्वतःच्या डावाला सुरुवात करतो. 25 रन्स ऑन दी बोर्ड, 25 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर ड्रॉ होणार आहे तर मी विनंती करतोय RD11 PC आणि टीम मित 11 जावदी स्पोर्ट नांदकर संघाच्या संघनायकाला किंवा सहकार्यांना आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. हो एसटीच्या लोकांना हाताळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने मात्र फक्त या ठिकाणी दिशा दाखवली. पाटीलला सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडे मात्र बलवंत थोडेसे स्किड होत आहेत. आज असं वाटतं की बलवंत आणि चेंडूची चांगली मैत्री जुळाली आहे, कारण जिकडे बलवंत जातोय तिकडे चेंडू देखील जातोय आणि टाळ्यांचा गजर देखील मात्र डगआउटमध्ये पाहायला आपल्याला. कारण ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत त्यावेळी तुम्हाला सिंगल डबलला देखील प्राधान्य देणे गरजेचं आहे आणि तो काम आता मात्र इथे किरण आणि आरब करतोय. कारण त्याला देखील माहिती की क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव्याला फार महत्व असतो. पुढचा बॉल, हो 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 इथे मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड आतमध्ये येणारा इन स्विंगर बॉल आणि या ठिकाणी अजून एक मोठा धक्का लागला टीम अभिमन्यू 11 साबत सकाळ. कारण सुरुवातीला ऋतिक पाटीलला ओम पांडेनं बाद केली, त्याच्यानंतर किरण पाटील ची आज जी इनिंग आपण जी पाहतोय कुठेतरी सावध करायला मात्र आवडणारी नाहीये. कारण भरपूर काही अपेक्षा होत्या किरण पाटील कडून, परंतु अपेक्षापूर्वक खेळ झाला नाहीये. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. परंतु इथे ओमचं कौतुक करावं लागेल. काय चेंडूची हाताळणी, इन स्विंगर वेगवान चेंडू आणि त्या चेंडूवरती किरण पाटील पूर्णपणे बीट झाला आणि चेंडू जाऊन थेट स्थानवरती धडकत असताना गुड बॉल. दुसरा गडी इकडे मात्र या ठिकाणी सावध संघाने गमावला आणि त्यामुळे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या जयेश दलवी उर्फ जेडी. चौथ्या क्रमांकावरती आलाय. 27 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा आपण खेळ इथे मात्र अनुभवतोय. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी देवरुंग विपक्ष सावध या स्पर्धेमध्ये अनेकांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलेलं आहे. आपण पाहतोय मित्रांनो सामनावीरासाठी जे आपण कॅप पाहतोय दैवत वेलेकर, ऋतिक तिसकर आणि अक्षय सुरेकर यांची आम्हाला साथ मिळाली. कटर होता जेडीच्या अगदी डोल्यासमोरून मात्र या ठिकाणी ओमनं चेंडूला मात्र वलवलाय. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तुळशीचं रोपटं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत पाहुण्यांच्या सन्मानासाठी. त्यासाठी श्रीकांत मगर आणि सायनाजी पाटील यांचं विशेष आभार मी व्यक्त करतोय. पुढचा बॉल धावसंख्या स्थिर, कडक शॉट ओव्हर पिच, स्टँड अँड डिलिव्हर. हा जेडीचा पहिला तडाखा आणि चेंडूला फेकून दिला अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून. 6 धाबांसाठी षटकार, प्रॉपर कनेक्शन. जसा चेंडू बॅटमधून निघाला टक तसा साऊंड मात्र सर्वांना इथे ऐकायला मिळालं आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती हा षटकार. ओमच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता, तो ऋतिकने मारला होता आणि त्यामध्ये या दुसऱ्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, तो मात्र मारला जेडीनं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
2 गडी बाद 33 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचा आपण विचार केला तर मॅन ऑफ दी मॅच या सर्व ट्रॉफीज पाहत आहोत जे आम्हाला गणेशजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ऑल ट्रॉफीज पहिल्या क्रमांकापासून तिसऱ्या क्रमांकापर्यंत त्याचप्रमाणे मालिकावीर बेस्ट फिल्डर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर या सर्व ट्रॉफीज जे आपण पाहतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरोली इताडीचे राकेश दिगाडकर यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत त्यांचे देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटरसाठी जे आपण स्पोर्ट्स सायकल देत आहोत मकरंद स्पोर्ट मुठवलच्या वतीनं स्वर्गीय गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे बेस्ट गोलंदाजासाठी जे आपण सायकल देत आहोत स्वर्गीय बापूदाजी वाकडे यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण गजानन काकडे यांच्या वतीने त्यांचे देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि षटकाला सुरुवात करतोय कंटिन्यू ललिश पाटील आपण दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय षटक क्रमांक 4 कुटापाचा बॉल ऑन साईडला मात्र या ठिकाणी पूल करायचं होतं परंतु चेंडू जमिनीच्या साईड चला विकेटला. आकाश पाटील तिकडे मात्र चेंडू शोधतायत आणि चेंडू शोधत्यापूर्वी इकडे मात्र फलंदाजाने 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की कैलासवासी सुरेश पाटील जे एक उत्कृष्ट समालोचक होते परंतु आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू शैलेश पाटील यांच्याकडून मात्र एक रिक्स वॉच या स्पर्धेमध्ये देण्यात आलेला आहे त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी चांगला बॉल चेंडू पडल्यानंतर वेगाने गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनं मात्र चेंडूची सांगता आपण पाहतोय. अजून मात्र इथे चांगला चिरूजी हाताने आपण पाहत आहोत आणि चेंडू मात्र पाहू शकले एक्झॅक्टली थर्डीमॅनला चाललाय पण त्याचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धावा पाहायला मिळतात. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर देखील साठी एक आपण स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. खंडवलचे युवा उद्योजक गणेश पाटील यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतोय. 2 धावा इकडे मात्र एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना 37 आकड्यावरती बॅकफूट पंच वा काय फटका केलाय हा क्लास जेडीचा आहे आणि चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. मागच्या वीक मध्ये पाहिलं तर एक स्पर्धेमध्ये जेडीने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावला होता परंतु आज बॅटिंगच्या जोरावरती सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. पुन्हा स्लाइस केलाय इकडे मात्र फटकेला उंची देखील जास्त मिळाली आणि चेंडू आता मात्र तिकडे चाललाय कव्हरच्या दिशेनं 1 2 3 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. चांगली बॅटिंग करतोय आज जेडी कारण ऋतिक पाटील बाद झाला किरण पाटील बाद झाला आणि कुठेतरी मात्र संघाला सावरण्याची गरज होती आणि जेडीने मात्र संघाला सावरलाय तर आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्यांनी फेस केले 4 पैकी 3 चेंडूला त्यांनी मात्र सीमेरेषेचं दर्शन घडवलंय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 47 आकड्यावरती. पलटवार केला या ठिकाणी अभिमन्यू 11 सावध संघाने कारण 4थ्या षटकामध्ये ललिश पाटीलच्या विरोधात मात्र इथे वेगानं धाबा येताना पाहायला मिळत आहेत. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे कधी कोणता संघ पलटवार करेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये कारण आपण नेहमीच कधी कधी पाहत असतो की कधी कधी एखादा संघ विजयाच्या दिशेने जाणारा देखील संघ पराभवाच्या छायेत येत असतो आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजय प्राप्त करत असतो. हा क्रिकेटचा खेळ सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे. पुढचा बॉल कुटापाचा चेंडू हुक केलाय चेंडूचा लागली लॉंग लेकडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु चान्स पडले आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्याची चूक स्वतः त्याने रिकव्हर केली. धाव मिळेल फक्त एकच इकडे गोलंदाज देखील ललिश कीड झालेले आहेत आणि हीच तर पावसाळी क्रिकेटची मजा आहे. आणि प्रथमतः सामने लोणारचा आपण विचार केला तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही मोठी स्पर्धा आपण इथे मात्र अनुभवतोय. आदरणीय भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषक जगनशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जानुसपडी इताडे संघाचं हे चांगलं देखणं आयोजन आणि दिवस क्रमांक 2 सध्या आपण इथे मात्र अनुभवतोय. विजय केनीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय ओव्हर क्रमांक 5व्या षटकामध्ये विजयला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. विजयकडे देखील मात्र फारसा अनुभव जास्त आपण पाहतोय आणि तो अनुभव आता मात्र इथे त्याला झोकावा लागेल आणि त्या अनुष्याकडे मात्र जर गोलंदाजी झाली तर इथे देखील जय झोटिंग धरून संघ मात्र
कमबॅक करू शकतोय. 54 54 धावा फलक्यावरती. समोर आहे जेडी. आज जेडी मात्र मोठ्या फटक्यांची भाषा बोलतोय, कारण त्याने सांगितलं की मला फक्त मारामारी जमते. आणि आता मात्र अजून एक चांगला क्लासिकल फटका दिसताय कव्हरला. फिल्डर होते परंतु त्यांना चेंडू बीट करून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज बलवंतची देखील अगदी परीक्षा आहे, कारण जिकडे बलवंत तिकडे चेंडू जातोय. आणि अशा घटना आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत, कारण एखाद्या फिल्डर कडून जर एखाद्या वेळी चुकी झाली तर चेंडू देखील त्याचाच पाठलाग करत असतो. चांगला स्ट्रोक पाहिला आपण. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक स्टॅक कव्हरला. क्लास फटका जडीच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. 58 धावा फलक्यावरती. आणि आज जडीची बॅटिंग देखील संपूर्ण सावधकर देखील आता मात्र या ठिकाणी एन्जॉयमेंट करतायत. इकडे मात्र अधिक बाउन्स आणि त्याच्यामुळे पंच देखील आता मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. 140 वरचा देखील आता मात्र इशारा दिला जाईल, कारण बॅटरच्या आवाकाच्या बाहेरचा हा बाउन्सर. बॅटच्या टोला चेंडू मात्र या ठिकाणी स्पर्श झाला. स्पोर्ट्स करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफला, परंतु प्रॉपरली कनेक्शन जुळाले नाही आणि त्याच्यामुळे चेंडू त्यांच्या पाठीमागे चालला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. माजी सरपंच श्यामचंद दलवी साहेबांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 2 संघ पुरस्कृत केले होते. कालच्या लॉर्ड्समध्ये देखील आपल्याला नेहा 11 टेंबुली संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि आज गावाचं रक्षण करणारा, नवसाला पावणारा, जे झोटिंग देवाच्या नावाने तुम्हाला संघ पाहायला मिळते देवरू. समोर आरब शेख. स्लोअर वन कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु त्यापेक्षा दुप्पट वेगाने मारलाय आरब शेखचा हा क्लास. लॉंग ऑनच्या बाहेर जाणार हा दुसरा सिक्सर येतोय. काय खेळ साकारला या ठिकाणी आणि काय चांगली पार्टनरशिप आता मात्र दोघांमध्ये आता डेव्हलप झालेली आहे. सलामीची जोडी पाहिली तर कुठेतरी अस्वस्थात बाजू होती, म्हणजे कुठेतरी ऋतिक पाटील पायंडा रचून दिला, मजबूत केला आणि आता मात्र त्या पायंडावरती एक उंच इमारत बांधण्याचा प्रयत्न करतायत आरब आणि जेडी. या षटकाराच्या साईड संघाची धावसंख्या देखील आता मात्र बुलेट ट्रेन प्रमाणे वेगानं रुलावरती पुढे जात असताना 66 धावा फलकावरती. आणि म्हणजे आतापर्यंत आपण जो निर्णय स्वीकारला होता कॅप्टन दिगंबर मालीनं बॅटिंग करण्याचा, तो आता मात्र आपण खरा म्हणू शकतोय, कारण त्या निर्णयावरती भरपूर चर्चा झाली की आपण प्रथमतः गोलंदाजी करायची की फलंदाजी, परंतु दिगंबर मालीचा गेम प्लॅन वेगळा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आता मात्र फलंदाजाने तो आतापर्यंत योग्य ठरवलाय. 66 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. विजय केली देखील आता मात्र या ठिकाणी महागडा ठरतोय, त्याला देखील आता मात्र काहीतरी बदल करावा लागेल. प्रेशर आहे, दबाव आहे, कारण आरब देखील चांगल्या मूड मध्ये आलाय. मूड फ्रेश करणारी फलंदाजी देखील त्याची पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत आणि दोघांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत आहेत. दूरधारी तलवार इथे मात्र लवकर फटका पेक केलाय आणि पडल्यानंतर चेंडू थोडसा खाली राहिलाय. तर जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये त्याच्या पाठीमागे सिनियर आकाश पाटील चांगलं कार्यरत आहे. डॉट बॉलची सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा मात्र कमी गतीने चेंडू टाकलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. कुठेतरी आता मात्र दिलासा देणारी गोलंदाजी विजय कडून मात्र आपण पाहतोय, कारण धाबा वेगाने त्याच्या विरोधात येत होत्या, परंतु इथे 2 डॉट बॉल आरब खेळतोय. शेवटचा बॉल या षटकातील त्याच्यावरती रिव्हर्सचा फटका केल्याचा प्रयत्न केला आणि तो देखील डॉट आलाय, म्हणजे मागील 3ही चेंडूंवरती विजयनं एकही धाव खर्च केली नाहीये. वापसी चांगल्या प्रमाणे त्याच्याकडून पाहायला मिळाली. 12 धाबांचा स्पेल त्या इकडे मात्र हाताळला आणि 5 षटकांचा खेळ देखील मात्र संपन्न झालाय. 66 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ राहणार आहे याची आपण नोंद घ्या. आर्ड 11 पीसी संघाचा संघनायक आणि टीम मित 11 गावदेवी नांदकर संघाचा संघनायक. दोघांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये यायचं आहे आणि एका चिठ्ठीवरती नाव असेल विनर. सावं षटक डावातील आणि गोलंदाज आकाश पाटीलने आता मात्र संघाची जबाबदारी घेतलेली आहे. 15.25च्या गतीला आतापर्यंत या ठिकाणी पाहिल्या तर असं वाटलं धाबा जोडल्या जातील,
स्लाइस करण्याचा प्रयत्न चेंडू पाहिला तर एक्झॅक्टली वेगाने चाललाय गल्लीमधून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केला. तिहेरीचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पाहता पाहता 3 धावा. वा, काय जबरदस्त खेळ साकारतोय जीडी आणि आरब. आणि या 3 धावेने धावसंख्या देखील पुढे जात असताना आता मात्र 69 या आकड्यावरती आज सर्वच मॅचेस आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळाल्या. कारण पहिल्या सामन्यामध्ये 99 धावांचं लक्ष समोर होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये 101 धावांचा टार्गेट पाहिला. आणि आता मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये किती धावांचा टार्गेट आता सावध संघ आता मात्र इथे उभारण्याचा प्रयत्न करेल. श्रीकांत मगर, साईनाथजी पाटील यांची देखील मेहनत आणि त्या मेहनतीचा फल या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झालाय. सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न आणि कॉड बँड साठी तर मात्र या ठिकाणी हो लाऊड अपील आणि या ठिकाणी थोडा वेल घेतला पंचांनी परंतु फिंगर अप आणि या ठिकाणी अजून एक मोठा धक्का लागत असताना टीम अभिमन्यू 11 सावध संघाला आरब शेख बाग टू द आउट. हलकीशी काढा होती आणि विकेट किपर विजय देखील कॉन्फिडंट होते त्या ठिकाणी. आणि शेवटच्या चेंडूला मात्र या ठिकाणी पंचने देखील फलंदाजाला बाद घोषित केलं परंतु आरबची बॅटिंग देखील मात्र चांगल्या प्रमाणात पाहिली. 9 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि 9 चेंडूमध्ये 15 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकाराचा समावेश आणि आता मात्र नवीन फलंदाज निखिल पाटील गेलाय जेडीच्या सोबतीला. ज्या विकेटची आवश्यकता होती टीम देऊन सगळं तो विकेट्स आकाश पाटील अखेर आपल्या संघाला प्राप्त करून दिला. कारण आरब देखील घातकी होऊ शकला असता येणाऱ्या काही चेंडूचा आपण जर विचार केला तर परंतु तो जो आपण पाहतोय दूर केलाय. आणि त्याच्यामुळे आता नवीन फलंदाज निखिल पाटील 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जात असताना 69 ला 3 धक्के आता परत आपण पाहतोय. इकडे फुलटॉस मेजवानी दुपारच्या सत्रामध्ये आकाश पाटीलने दिली आणि ती स्वीकार निखिल पाटीलनं फ्लॅट सिक्सर. ज्यावेळी नवोदित बॅटर एखादा मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळी मात्र जरूर तुम्ही त्याला टेस्ट करू शकता परंतु इथे चुकी झाली. आय थिंक यॉर्करचा प्रयत्न त्याने केला असेल आणि कदाचित मात्र चेंडू हातातून निसटला असेल परंतु क्रिकेटचा खेळ आहे जर त्याला महत्व नाहीये चुकीला माफी नाहीये आणि ती चूक आकाश पाटीलने केली आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल केला निखिल पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती षटकारानं आगास केलाय आपल्या डाबाला. पुन्हा पुन्हा लो फुटस बॉल फक्त दिशा दाखवली चेंडू वेगाने गॅप मध्ये चाललाय. तडम्यानचा क्षेत्ररक्षक लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा तिहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि इकडे मात्र चुकी घडली. हे क्या हो रहा है भाग आपण पाहतोय आज आउटफील्ड मध्ये चुका पाहायला मिळत आहेत. झेल देखील ड्रॉप पाहायला मिळाले त्याच्यानंतर एक्स्ट्रा धावा सुद्धा मात्र पाहायला मिळत आहेत. तब्बल 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या षटकामध्ये दुसऱ्यांदा प्रयत्न केला तिहेरीचा आणि तो सक्सेसफुल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे आकाश पाटील देखील थोडासा निराश चेहरा त्याचा मात्र आपण पाहतो कारण त्याला देखील माहिती आहे की ज्यावेळी धाबांचा पाठलाग आपण करू त्यावेळी मात्र जरूर जेवढ्या धाबा मात्र पहिल्या टीमध्ये जोडल्या जातील त्यापेक्षा अधिक एक रस आपल्याला जोडायची आहे. हो पुन्हा पंच वाह वाह जेडी वाह आज तो छा गया भाई. आणि चेंडू मात्र फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. आज जेडी सांगतोय मला फक्त मारामारी जमते आणि मात्र मोठ्या फटक्याची बोलीभाषा करतोय. आणि पाहू शकला ठिकाणी जेडीच्या बॅट मधून निघणारा आय थिंक हा तिसरा षटकार काय फलंदाजी करतोय. हो इथे मात्र ओव्हर पिच बॉल होता परंतु ही लाईन ही लेंथ जेडीने मिस केली. सरळ बॅटने आय थिंक त्याला मात्र या ठिकाणी खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा लागली आणि त्यानंतर पाहू शकाल चेंडू देखील विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची मात्र इथे सांगता पाहायला मिळाली. आणि 6 षटकाचा खेळ संपला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 84 धाबा ऑन दी बोर्ड 84 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि या षटकात आपण विचार केला तर मात्र आकाश पाटील जरूर 1 विकेट प्राप्त केली परंतु 18 धाबा त्यांनी खर्च केल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक शेवटचा षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी आता मात्र या ठिकाणी कुठल्या गोलंदाजाकडे मात्र दिली जाणार. स्वतः कॅप्टन बलवंत दलवी आता मात्र संघाची जबाबदारी घेत आहेत की अदरवाईज कुठल्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आणण्याचा ते प्रयत्न करतील.
84 रन्स चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय. परंतु अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आणि आता शेवटच्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी ओमकार घोडेचा वापर केलाय उर्फ सोनू. शेवटचं षटक गोलंदाज ओमकार घोडेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला आणि चला सर्व काही सुरळीत आपण केलेला सुरुवात करतोय. ओमकार आलाय शेवटच्या षटकासाठी. ओमकार घोडे उर्फ सोनू. सोनूवरती भरोसा दाखवलाय संघ नायकाने, परंतु तो भरोसा आता मात्र जिंकण्याचा तो प्रयत्न करेल का. समोर आहे निखिल पाटील. फुल टॉस आणि ती लेत मात्र ते मिस केली, परंतु कुठेतरी नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन. बायच्या स्वरूपात सावकाराला टीम सावधकरांसाठी आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र या ठिकाणी चॅलेंज केलाय, रेफर केलाय. DRS ची मागणी मात्र पंचाकडे केलेली आहे ओव्हर वेस्ट हाय साठी. इट्स फेअर बॉल. फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याच्यावरती कुठल्या प्रमाणे मोठा कनेक्शन करता आला निखिल पाटील, परंतु 4 धावा बायच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र फलक्यावरती 88 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगली कामगिरी आज या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला अभिमन्यू 11 सावधच्या वतीने पाहायला मिळाली. राऊंड द विकेट मारा करतोय ओमकार. हो, इकडे मात्र पावसाला अधिक काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव इकडे मात्र ऍड केली जाणार. आज प्रत्येक सामना हाय स्कोरिंग पाहतोय, हाय व्होल्टेज पाहतोय. वेलकम अक्षय सुरेकर, आपली देखील अपार्टमेंट या स्पर्धेसाठी. ऑफस्टंपचा चेंडू होता, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याला संत गतीने मिडवे केला. ललिश पाटील मात्र वेगाने येतात, धुरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केला गेला आणि त्याच्यानंतर तिहेरीचा प्रयत्न देखील केला जातोय. डायरेक्ट हिट केला जाणार का. प्रयत्न तर केला ओमकारनं, परंतु एष्टांवरती निशाणा मात्र साध्य झाला नाहीये आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. दोघेही पाहिले तर यंग स्टार आहेत आणि विकेटवरती या दोघी फास्ट पाहायला मिळत आहेत. तर तिहेरी धाव जर आपण या डावाचा विचार केला तर मात्र तिसऱ्यांदा पूर्ण केली. म्हणजे आपण म्हणू शकतो की रणविरुद्ध विकेटकडे मात्र चांगल्या प्रमाणे लक्ष केंद्रित केला या इनिंग मध्ये सावध संघाच्या फलंदाजाने. हो, कटरचा वापर केला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात असताना इथे मात्र आलाय डॉट. प्रत्येक डॉट चेंडू मात्र कुठेतरी दिलासा देऊन जाईल टीम देवरुख संघाला. परंतु आता सावध संघ देखील आता मात्र अपेक्षामध्ये असेल की इथून एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर आपल्या संघासाठी चांगला ठरू शकेल. अजून एक चांगला बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवर थोडस अधिक बाउन्स मिळाला आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धावानं इथे मात्र समाप्ती आपल्याला ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे, एकूण 92 धाबा आणि अजूनही मात्र आपण या डावाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला टोटल उभारलाय. अजून एक चांगला बॉल नाकाला सुगंध देऊन गेलाय. सलगचा तिसरा डॉट बॉल आणि चौथा डॉट बॉल आय थिंक. यस. आणि पाहू शकला या ठिकाणी ज्या सोनूवरती विश्वास दाखवला तो मात्र विश्वास आतापर्यंत त्याने सार्थ ठरवलाय. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील त्याच्यावरती देखील चांगला नियंत्रण, चांगला कंट्रोल चेंडू चाललाय. लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा कंप्लीट की तिहेरीचा प्रयत्न केला जाणार का. नाही, 2 धाबा मात्र शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट केल्या
आणि या 2 धावेच्या सहाय्याने प्रथम बॅटिंग करत असताना टीम अभिमन्यू 11 साबत संघाने धाबा जोडला एकूण फलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 94 आणि 95 धावांचा एक भलमोठं आव्हान असणार आहे जे झुटिंग देवरुंग संघासमोर. परंतु आपण ड्रॉ इथे टाकणार आहोत. विनर संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि हा ड्रॉ जो आपण ओपन करतोय आजचे बर्थडे बॉय ऋतिकी तिसकर यांना आपण मान देणार आहोत. RD11 पिसे त्याचप्रमाणे मीत 11 गावदेवी स्पोर्ट नानकर आणि एका चिठ्ठीवरती विनर असं नाव राहणार आहे याची देखील आपण नोंद घ्या. चला मी विनंती करतो विनर संघांना की आपला एखादा सहकारी किंवा संघनायक पाठवा इकडे. वेलकम राजेशजी पाटील, वेलकम राकेशजी गोडे आणि वेलकम जितू ठाणगे. राकेशजी केणे जरूर मागच्या काही 1-2 दिवसांपूर्वी देखील त्यांचा वाढदिवस अगदी थाटामाटानं संपूर्ण देवरुंगकरांमध्ये जल्लोष केला. चला पीसीचे संघनायक आलेले आहेत नानकर संघ. चला त्यांचा सहकारी आहे नो प्रॉब्लेम. आणि चालू सामन्यातील दोघेही 12 मॅन चालू सामन्यातील दोघेही 12 मॅन या कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट खेळवायचं आहे. कुठल्या संघावरती कोणता अन्याय होणार नाही याची आपण दखल घेतो. आणि पहा 3 पैकी 1 चिठ्ठी उचलली जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. ओके. आणि आजचे बर्थडे बॉय ऋतिकी तिसकर यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ ओपन करतोय. चला आता पाहूया कोणता संघ मात्र आजच्या दिवशी शेवटचा सामना खेळेल. आणि तो संघ आहे RD11 पिसे. म्हणजे यानंतर जो सामना असेल मीत 11 गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष चालू सामन्यातील विनर संघ याची देखील आपण नोंद घ्या. आणि आता मात्र 95 धावांचा टार्गेट समोर आहे आणि तो लक्ष आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने कंप्लीट केला जाईल ते आता ऐकण्यासाठी लंच ब्रेक नंतर पुन्हा तुमच्या सोबतीला जोडले जातील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे आता सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं युवा मोर्चा चषक 2026 इताडेच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ड्रॉ निघाला. आता आपण पाहतोय की RD11 पिसे संघ आजचा शेवटचा सामना खेळताना दिसेल. म्हणजेच चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच यापुढील लढतीमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. तो अर्थातच मीत 11 नानकरच्या विपक्षामध्ये 70 स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून आपण ही सध्या स्पर्धा पाहतोय. आणि आता मॅच नंबर 3 पहिल्या फेरीतला तिसरा सामना जिथे अभिमन्यू 11 सावध आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्ही पाहताय जय जोटनिंग देवरुंग या दोन संघादरम्यान.
आणि अभिमन्यू 11 सावध संघाचा विचार केला तर आयकॉन ऋतिक पाटील ज्याला सुरुवात चांगली मिळाली आणि आराब शेखनं देखील चांगली फटकेबाजी केली आणि त्याच्यानंतर चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला तो जेडीनं त्याच्या बॅटमधून तब्बल 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकूण 94 धावा स्कोर कार्डवरती अंतिमतः निखिल पाटीलनं देखील चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला 95 धावांचे लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे जयजोटिंग देवरुंग संघाकडनं आणि दोन्ही आयकॉन खेळाडू ऍज अन ओपनर तुम्हाला पाहायला मिळतील ओम पांडे आणि त्याच्या सोबतीनं मोहित ओम पांडे आणि मोहित ही जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली आहे दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत 95 धावांचं लक्ष आहे मागच्या मॅच मध्ये 100 धावा 101 धावांचं लक्ष अवघ्या 6 षटकांमध्ये पार केलं 7 चेंडू राखत असताना ते टीम RD11 पिसेनं त्याच्यामुळे काही घडू शकतं आज एकूण 4 अर्धशतक देखील आपल्याला बघायला मिळाली काल एक अर्धशतक आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला काल एक 5 वर मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला परंतु आज फलंदाजांचा बोलबाल आहे आणि आता ओम पांडे स्ट्रायकिंग एंडला सामना करेल आर अभिषेकचा आर अभिषेक पहिल्या षटकामध्ये आलाय किरण पाटीलची 2 षटक आणि आर अभिषेकची गोलंदाजी भरपूर काही निर्भर करेल या मॅच मध्ये टीम सावध करिता लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग डीप मध्ये पॉइंट सेट केला डीप थर्ड मॅन आहे क्षेत्ररक्षणाची व्यूवर रचना तुम्हाला बघायला मिळते लेट्स प्ले गेम ऑन राईट आर्म ओव्हर द विकेट ओ पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बिग हिट स्क्वेअर लेगच्या बाहेर ओम पांडेचा षटकार चांगला फटका आहे पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत अगदी अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केल्या स्विंग करत असताना बॅटचा स्विंग अगदी वेगानं आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय षटकारानं आगाज करत असताना ओम पांडे फोर्थ विकेट पुन्हा एकदा शफल झालेत लेग कटर होता टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल ते सिंगल सुरुवात तर चांगली राहिली आपण पाहतो या ठिकाणी जयजोटिंग देवरुंग संघाकरिता 95 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही जी जोडी आहे ना सलामीची जोडी दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि ओम पांडेनं षटकानं सुरुवात केलेली आहे दोघांपैकी एका खेळाडूला शेवटपर्यंत खेळावं लागेल येणाऱ्या बॅटर्स मध्ये तसे आपण पाहतो की विजय केनेसेन बाकी आहे बलवान दलवी देखील चांगला स्ट्रोक प्लेअर आहे सध्या स्कोर कार्ड वरती 7 धावा ओ सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली येऊ दिल्या बॉलला हलक्या हातानं स्टेअर करत असताना बॉलला पाठवल्या पॉइंट मध्ये आणि जोपर्यंत फिल्डर येईल बॉल उचलणार तोपर्यंत संधी होती ती फक्त सिंगल कंप्लीट करण्याची मागच्याच आठवड्यामध्ये सावध संघ ग्रामीण फॉर्मॅट मधून खेळत असताना इथे चॅम्पियन ठरलाय आणि तेथे किरण पाटीलचा खेळ कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला होता बॅटिंग मध्ये 150हून अधिक धावा त्यानं बनवल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये देखील अफलातून कामगिरी त्यानं केली होती आर अभिषेक ओ यॉर्कर यॉर्क लेनचा बॉल होता चांगल्या पद्धतीने डिगाउंटी करता आलेलं नाहीये थोडस अपील देखील आपल्याला पाहायला मिळालं परंतु येथे आलाय डॉट बॉल अपील ज्या वेळेला एखाद्या बॅटरच्या विरोधात होतं ना त्यावेळेला बॅटर देखील थोडस प्रेशर मध्ये येत असतो आपण अनेकदा हे दृश्य पाहिलंय ओ आता या वेळेला उडवला बॉल पुढे टाकलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी जरूर जज करत होता परंतु बॉल मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग राहील ज्या पद्धतीने आपण रिॲक्शन पाहतोय आर अभिषेकची अगदी तो षटकार गेल्यानंतर तो खाली बसला त्याचे हात डोक्यावर पाहायला मिळाले अक्षय म्हात्रे त्या ठिकाणी होता आणि पा जेल घेण्याचा प्रयत्न अक्षय म्हात्रेचे हात डोक्यावर आणि बॉल त्याच्या हातातून निसटलाय सीमारेषेच्या बाहेर जाऊन रॅलिंगला धडकलाय ओम पांडेच्या बॅटमधून आलेला दुसरा सिक्सर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 14 रन्स ओमनं जबाबदारी घेतली आणि आता जबाबदार पण आता त्याच्या बॅटिंग मध्ये देखील आपल्याला दिसून येतोय
सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये 14 आल्यात, म्हणजे जी सुरुवात हवी होती अल्पेश, ती सुरुवात तर मिळालेली आहे. 95 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळपास 15 धावा कमीत कमी षटकामागे जोडणं गरजेचे असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या एव्हरेजला स्पर्श करत असताना 14 ते 15 धावा पर ओव्हर बनवायच्या आहेत. ओ अनदर फुल अँड पॉवरफुल बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर. गुल ओम पांडेजीने तो कमाल किए. तीसरा सिक्सर. जय जोटिंग देवरुंगचा आवाज आता वाढलाय. शेखच्या विरुद्ध आलेला हा तिसरा बिग हिट. ओम पांडेजी तुस्ती छा गए. कमालीची फटकेबाजी. युवा खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत, परंतु सातत्याने पूर्ण मुंबई भ्रमण करत असतात. रबर बॉलचं क्रिकेट हे खेळाडू खेळत असतात, आणि आता ओम पांडेने इथे ऍज अ आयकॉन म्हणून त्याची निवड झाली टीम जय जोटिंग देवरुंग मध्ये, आणि त्याच्यानंतर जबाबदारीने त्याने साकारलाय. पूर्णपणे जबाबदारी आपल्या कांद्यांवर त्याने घेतली आहे, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं स्वतःची बॅटिंग आणि स्वतःची दखल घेण्यास भाग पडला येथील या भिवंडीकरांना आणि येथील क्रीडा रसिकांना. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. किरण पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय कॉन्ट्रीला. भिवंडी सावध एक्सप्रेस. ओ पहिलाच बॉल वेगवान. ते सरणार, आणि आता पाऊस देखील सुरू झालाय, त्याच्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज आता गोलंदाजांना मिळेल. मोहितच्या समोर अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. चांगला बाउन्स देखील तिथे मिळाला, आणि आता एकच जाव त्याच्यावरती मिळते. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21 जावा. ओम पांडेनं पहिल्याच ओव्हरमध्ये पंच बाईचा इशारा करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला. चर्चा पण तीच करतो की किरण पाटीलची 2 षटकं भरपूर काही या मॅच मध्ये सांगून जातील, आणि जर किरण पाटील चालला तर डेफिनेटली या ठिकाणी टीम सावध संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. राऊंड द विकेट. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता ओम पांडेचा. यावेळेला बॉल सर निघून जातो. विकेट किपर आराफच्या हातामध्ये डॉट बॉल. 21 धावा स्थिर आहेत. वेगवान चेंडू, वेगवान गोलंदाजी करतो, आणि त्यातल्या त्यात आता पाऊस देखील बरसायला लागलाय. ओ हो अनदर गुड शॉट. ओम पांडेच्या समोर किती वेगवान गोलंदाज असू द्या, आज त्याच्या रंगात आलाय, आणि त्याच्या ढंगात तो कामगिरी करत असताना किरण पाटीलच्या विरुद्ध हा पहिला बिग हिट सिक्सर. ओम भाईने तो आज कमाल की आहे. चौथा सिक्सर आलाय. आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळण्यासाठी आला, आणि पूर्णपणे जबाबदारीने खेळ करत असताना किरण पाटीलच्या वेगासमोर दुपटीच्या वेगानं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. ही किमया ओम पांडे करू शकतो, आणि ते दाखवलंय या महत्वपूर्ण सामन्यात. चौथा षटकार. बघता बघता 27 धावा आहेत. किरण ओव्हर द विकेट. आता फुल टॉस, फुल लेंथ फुल टॉस, ड्राईव्ह केलाय, फिल्डर दूर आहेत, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा देखील चेंडू निघून चाललाय. 4 धावा चौकार. कडक बेधडक फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मागच्याच 2 बॉलवर आता 10 धावा किरण पाटीलच्या विरुद्ध देखील आलेत, आणि आता धावसंख्या 31 धावा, 31 रन्स. किरण पाटील
ओहो, यावेळेला भन्नाट वेग हार्ड लेंथला हिट करत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. अशाच प्रकारे डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील, तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये पलटवार करू शकता आणि तो प्रयत्न किरण पाटील करतोय. आणि महत्वाचं म्हणजे ही भागीदारी तोडावी लागेल. सध्या ओमनं सुरुवात केली आहे. मोहित थोडासा शांत खेळतोय. ओ, पुन्हा आतमध्ये येणारा बॉल, अपील, जोरदार अपील. विकेट किपर गोलंदाज दोघी अपील करत असताना आणि हा बॉल देखील सर्व विकेट किपरच्या हातामध्ये पंच सहमत नाहीये. डॉट बॉल आलाय आणि त्या धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते त्या एकूण 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 31 रन्स. दोन ओव्हरचा केस संपला आणि आता एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न किरण पाटीलने केलाय. एक षटकार एक चौकार त्याच्या विरुद्ध जरूर आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता लख सूर्यप्रकाश, ज्या पावसाची आपण चर्चा करत होतो, पाऊस थोडाफार जरूर आला, परंतु तदनंतर जरूर विकेटवर पाणी आणि ओळसर आता विकेट जरूर राहिली आहे, परंतु आता लख सूर्यप्रकाश आलाय. त्याच्यामुळे आता बॅटर्ससाठी थोडासा फायदा असेल की गोलंदाज इथून बघूया आता आराफ गोलंदाजी करतोय की आणखी कोणता गोलंदाज. आराफनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात, मात्र कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरतीच विश्वास दाखवला आणि त्याच्या स्पेलमध्ये त्याला कंटिन्यू ठेवलाय. मात्र सध्या एव्हरेज जो हवा होता टीम देवरुंगला, तो एव्हरेज मात्र मिळालाय. लगातार 2 चेंडू डॉट जरूर आले ओम पांडेच्या विरुद्ध किरण पाटीलच्या, परंतु आतापर्यंत 4 षटकार देखील ओम पांडेनं मारलेत आणि एक चौकार. वैयक्तिक 29 वर तो बॅटिंग करतोय. टीमची टोटल आहे 31 धावा. आपण जी स्पर्धा पाहतायत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय जगनशेठ पाटील साहेब त्यांची स्पर्धा, त्यांची ही देण जानूस्फोट इताडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा. आणि अनेक अशा खेळाडूंनी, अनेक अशा आयकॉन खेळाडूंनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलंय. आराफ शेख त्याला कंटिन्यू ठेवला आणि यावेळेला हेलिकॉप्टरचा अंदाज ओव्हर दी कव्हर्स. हा देखील चेंडू आता निघालाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला मोहितच्या बॅट मधून आलाय मन मोहून टाकणारा फटका, सिक्सर. अफलातून बॅटिंग करतायत, अगदी बॉलच्या मेरिटवर खेळत असताना. ऍक्शन रिप्ले मध्ये पण पाहूया ज्या पद्धतीने वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, हेलिकॉप्टरच्या अंदाजाने बॅट फिरली आहे ओव्हर दी कव्हर्स. हा षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकारानं आता टीमची टोटल 37. आणि जसे षटकार लागतात देवरुंगकरांचा आवाज आता वाढलाय आणि देवरुंगकर आलेतच तेवढ्या मोठ्या संख्येने. फार मोठे चाहते आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाल्यात. लक्षात चषक सारखी एक भव्य दिव्य स्वरूपाची बाईक्सची स्पर्धा देखील आज देवरुंग टीमच्या माध्यमातून तुम्ही आजवर बघत आलात. आराफ शेख पुढचा बॉल, ओ बॅट चेंज, बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय, फक्त मिळेल सिंगल. ऑप्शनच्या बाहेर कुठेतरी आता वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आराफ शेखनं. आराफ बॅटिंग करत असताना आपल्या टीम करिता जरूर 2 सिक्सर जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु डॉट बॉल देखील मोठ्या प्रमाणात त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले होते. सिंगलच्या साहाय्यानं आता स्ट्राईक रोटेट केली. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये ओम पांडेनं कमाल केली. आता तदनंतर आता मोहितनं देखील सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यानं. पुन्हा ओम पांडे आलाय, पिक केलाय लेन बॉलला, स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे आणि इथे नाही धावांचा तोटा. हा देखील चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचं तुम्हाला पाहायला मिळालंय. बरोबर बॉलच्या मेरिटवर या ठिकाणी फटकेबाजी सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा ओम पांडेच्या बॅटमधून चौकार आलाय. आराफ शेख व्हेरिएशन्स जरूर तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं गरजेचे आहे. तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी एक बॉलर म्हणून क्रिकेटमध्ये तुम्हाला
भरपूर मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर तुमच्याकडे त्या पद्धतीचे व्हेरिएशन्स असणं गरजेचे आहेत. कारण सध्याच्या या युगामध्ये क्रिकेट हा खेळ जास्तीत जास्त फलंदाजांचा मानला जातो. आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं 101 धावांचं टार्गेट 6 ओव्हरमध्ये 7 चेंडू राखत असताना चेस झालं. या मॅच मध्ये देखील 95 धावांचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना असं वाटतंय की देवरुंगचे दोन्ही फलंदाज उजवी कामगिरी करतायत. गोलंदाजांवरती हावी ठरतायत. आयकॉन वर्सेस आयकॉनच्या लढाईमध्ये आराफ शेखच्या विरुद्ध आता ओम पांडे आणि मोहित भारी पडलाय. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 42 धावात 42 रन्स, 95 धावांचं लक्ष आणि जवळपास आता अर्ध्या धावा जवळ पूर्ण केल्यात आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना यानंतर लगेच चालू सामन्यातील विजेता संघ आणि मीत 11 नांदकर ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मीत 11 नांदकरचे पुरस्कर्ते सध्या आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये साईनाथप्पा पाटील. पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लेन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला बॉल ड्रायव्हर होतोय. फक्त मिळेल सिंगल आता धावफलक पुढे जाताना 43 आकड्यावरती 43 रन्स. विकेट शिवाय पर्याय नाहीये. अभिमन्यू 11 जो दिगंबर माळी यांचा संघ तुम्ही पाहतात. दिगंबर माळी म्हणजेच एक यंगेस्ट बिझनेसमॅन आणि स्वतः एक नामवंत क्रिकेटर आणि कदाचित दिगंबर माळी आता षटकासाठी देखील येऊ शकतात. निमित्त विथ न्यू बॉल त्याने ओपनिंग केली आहे गोलंदाजीची. ओ समोर टाकलाय, पुढ्यात होता आणि त्याला मात्र मागे पाठवलाय. मोहितच्या बॅटमधून आणखी एक मोठा फटका. आता बारी मोहितची आहे. दुसरा सिक्सर आराफ शेखच्या विरोधात. दे दणका. योगी पाटील दे दणका सध्या सुरू आहे फलंदाजांचा. 49 रन्स. आराफ शेख एक्सपेन्सिव्ह, व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पेल फ्रॉम आराफ शेख. आतापर्यंत आराफ शेखनं 38 धावा खर्च केलेत. अजून एक बॉल बाकी आहे. बघता धावफलक 49 आकड्यावरती. पुढचा बॉल. ओ आराफ शेखचा स्विंग अँड मिस. गुड बॉल, गुड कमबॅक. चांगला बॉल होता आणि इथे थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. बॉलला टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा येथे आलाय डॉट बॉल आणि आज बरोबर 3 षटकांचा केस संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा आता धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 24 बॉल आणि 46 धावा असं समीकरण शिल्लक राहिलंय. जय जोटिंग देवरुंग समोर. कोण जिंकणार सामना सध्या आपण पाहतोय. मिडल कॉन्फरन्स सुरू असताना थोडस टीम हडल आपल्याला बघायला मिळतंय. महत्वाचा गोलंदाज 24 बॉल मध्ये 46 पाहिजेत. 4 ओव्हर मध्ये 46 करायच्यात आणि आता किरण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. किरणनं पहिल्या षटकामध्ये जरूर पहिल्याच बॉलवर पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं जरूर एक षटकार चौकार खर्च केला. मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक देखील त्याच्या पाहायला मिळालं. त्याच 10 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. विकेट शोधायचा आहे. चर्चा आपण करत होतो की ही भागीदारी जर का तोडली तरच सावधकर अभिमन्यू 11 एकविरा सावध संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. ही पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल आणि त्याच्यासाठी आता किरण पाटीलला कंटिन्यू ठेवलाय कॅप्टननं. सुरुवातीला बॅटिंग करत असताना 94 बनवल्या, 95चं लक्ष दिलं. परंतु आता ज्या पद्धतीने या लक्ष्याचा पाठलाग होतोय त्या 95 धावा कमी बनवल्यात की काय. मात्र खेळ क्रिकेटचा आहे. कधी कमबॅक केला जाऊ शकतो. आता सध्या तुम्ही कसोटी सामना पाहतात. प्राईम ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला बांगलादेशनं नमवलंय सध्या पहिल्याच कसोटी मॅच मध्ये. पण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोणता संघ वर चढेल, कधी कोणता संघ बाजी मारेल हे कोणी सांगू शकला नाहीये. भविष्यवाणी करू शकलेला नाहीये. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि इथे डॉट बॉलनं सुरुवात केली किरण पाटील. ओम पांडे स्ट्राइकिंग एंडला. ओ पांडे जी आगे बढ़कर उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से. पांडे जी का छक्का और गेंदबाज हक्का बक्का. किरण पाटीलच्या समोर डान्सिंग डाउन द ट्रॅक ओव्हर द लॉन्ग ऑन. व्हॉट एक्सलंट शॉट. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतायत. पुढे आलाय आणि बॉलला लॉन्ग ऑनच्या मागे पाठवलाय. हा सिक्सर.
आणि या षटकारानं आता टीमची टोटल 55 आणि बघता बघता ओम पांडे 40 वर जाऊन पोहोचलाय. अर्धशतक का आणखी एक बघायला मिळतं की काय? श्यामशेठ दळवी यांचा संघ जय झोटिंग देवरुंग आणि आता त्याच संघाचा आयकॉन खेळाडू शागय गुरु किरण पाटील. ओ कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. अपील देखील जोरदार करण्यात आली आहे. अगदी क्लोज विकेट कीपिंग किरण पाटीलच्या गोलंदाजीवरती एक क्लोज विकेट कीपर आराब शेख. ओ व्हेरी बिग रिस्क हे पा, कारण इतका वेगानं गोलंदाजी करतोय आणि विदाउट हेल्मेट अशा प्रकारे क्लोज कीपिंग फार फार मोठी रिस्क आहे. रिस्क घ्यावी लागेल. डॉट बॉल आलाय. आता पुन्हा ऑप्शनच्या बाहेर आहे. याही वेळेला पंच करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कवच मध्ये उपस्थित अक्षय म्हात्रे. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. यही तो चाहिए था. टीम सावध केली आहे. फलंदाजाने आउट तर दिलाय, मात्र आता त्यांनाही चेक करायचंय बॅटर नक्की पोहोचला आहे की नाही. मोहित धावतोय डेंजर एंडला, कारण एक चांगली भागीदारी होती आणि इथे जर मोहितची विकेट मिळाली ना तर पुन्हा संधी मिळेल ती टीम सावधला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. बघूया आता एक्झॅक्ट सॉफ्ट सिग्नल आउट तर आलाय. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये या ठिकाणी चेक केलं जाते आणि ऑनफिल्ड निर्णयावर आपण जात आहोत, कारण परफेक्टली पिक्चर मध्ये बॅटर आलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे ऑनफिल्ड निर्णय जो आलाय म्हणजेच काय, बॅटर धावबाद असेल. मोहित त्या ठिकाणी मात्र दुर्दैवीरित्या आउट होतोय आणि आता मोहित जरूर या ठिकाणी नाराज निराश पावलाने मैदान सोडत असताना परतत असताना. धावसंख्या धावफलकावरती 55 आहे. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि आता नवीन बॅटर टीमचा कॅप्टन बलवान दळवी आता मैदानामध्ये एंटर झालाय. चांगली पार्टनरशिप, परंतु हेच एक माध्यम होतं की काय मोहित बाद होऊन पुन्हा एकदा ही पार्टनरशिप तुटण्याचं. गोलंदाजांना विकेट मिळाली नाही. ओम पांडे अजूनही स्ट्रायकिंग एंडला असेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अक्षय म्हात्रेनं चांगला थ्रो केला ऑन टू बॉलर एंड आणि त्याच्यानंतर किरण पाटीलचं कलेक्शन चांगलं आणि तदनंतर विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे टीम सावधला. 56 चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 7-7 षटकांच्या मॅचेस ज्या वेळेला मोठं फॉर्मॅट असतं त्यावेळेला तुम्हाला एक संधी मिळत असते, कधी एका षटकामध्ये तुम्ही मॅच मध्ये पुनरागमन करू शकता. ओ हेलिकॉप्टरचा अंदाज, उडवला बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. ओम पांडेच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. षटकार. काय बॅटिंग केली आहे. धावांचा पाठलाग करत असताना हेलिकॉप्टर खडे खडे बॉलला लॉफ करत असताना स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवल्या आणि आता 47 वर ओम पांडे जाऊन पोहोचलाय. 3 धावांची गरज आहे त्याच्या अर्धशतकासाठी आणि टीमची टोटल 62 या आकड्यावरती 62 रन्स. समीकरण बदललंय. आता येणारे बॉल शिल्लक 19 आणि आता 33 धावांची गरज. 19 balls are remaining and 33 more run to win. आने वाले 19 गेने 33 रनों की जरूरत. यावेळेला फुल टॉस होता. बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करत असताना इथे सिंगल मिळाली आहे. एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाणार आणि याचबरोबर किरण पाटीलचा स्पेल देखील संपला. शेख, 2 महत्वपूर्ण गोलंदाज आराब शेख आणि किरण पाटील या 2 महत्वाच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळाला ना. आता हे समीकरण तुम्ही जे पाहतायत 18 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज असणार आहे. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण घेऊ एक छोटासा ब्रेक.
18 बॉल आणि आता 32 धावा संख्येची गरज असेल आणि आता निखिल पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओम पांडे वन हँडेडली हा सामना जय जोटिंग देवरुंग संघाच्या बाजूने झुकवताना दिसला. मीत 11 नानकरचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि मीत 11 नानकर या दोन संघांदरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. 48 वर सध्या बॅटिंग करतोय ओम पांडे. निखिल पाटील सज्ज होतोय. तो कट करण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता 18 मध्ये करायच्या 31 धावा, 64 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. निखिल पाटीलला आज कुठेतरी एक संधी आहे की एखादी विकेट मिळवून द्यावी आणि ती विकेट जर ओम पांडेची मिळवली तर हे फार मोठंच काम होईल आपल्या संघाकरिता. तो प्रयत्न त्याला करायचा आहे. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि आता याच दोन धावांबरोबर ओम पांडेने देखील अर्धशतक बनवलंय. युवा मोर्चा चषकातील 6वा खेळाडू ठरलाय. अर्धशतक झळकावणारा ओम पांडे बॅट वर करायची आहे आणि भिवंडीकरांचं आणि या क्रीडा रसिकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. या स्पर्धेमध्ये आज 6वा फलंदाज ठरलाय आणि आज मला वाटतं की आयकॉन धावांचा पाऊस पाडणार आहेत. आज सकाळी अक्षय थेटेने अर्धशतक बनवलं, त्यानंतर अप्पू कुंगलेचं अर्धशतक, साहिल शेखचं अर्धशतक आणि आता ओम पांडे अर्धशतक. यावेळेला पुन्हा कट केलाय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम करतोय आणि आता एकच धाव इथे मिळेल सिंगलच्या सहाय्यानं. आता स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही सध्या पाहतायत 67 धावा झाल्यात. 67 रन्स ऑन द बोर्ड नाव. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. काल प्रिन्स 11 गोरसे बी हा संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा दिसला. 16 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केली आहे. अर्धशतक ओम पांडेच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळेल. हा तिसरा आयकॉन आणि ओव्हरऑल चौथा आयकॉन पाहायला मिळालाय. काल अमोल पाटील सोनारपाडा संघ खरं तर जय जलेश्वर वाडेकर संघातून ऍज आयकॉन खेळण्यासाठी आला होता. त्यानं देखील अर्धशतक झळकावलं. आज आयकॉन साहिल शेख जो पीसे संघाकडून खेळतोय त्याने अर्धशतक झळकावलं. अप्पू कुंगले जो सापा टीम कडनं खेळताना दिसला आयकॉन म्हणून, त्यानं देखील अर्धशतक झळकावलं आणि आता ओम पांडे जो देवरुंग टीम कडनं आयकॉन म्हणून खेळतोय त्यानं देखील अर्धशतक झळकावलंय. काल आयकॉन बरेचसे शून्यावर बाद होत होते. त्यामध्ये फरदीन काझी 2 वेळा शून्यावर बाद झाला. अशरफ खान 2 वेळा शून्यावरती बाद झाला. यावेळेला बलवान दलवी समोर. बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. चांगला वेग पाहायला मिळतोय, चांगली मुवमेंट पाहायला मिळाली आहे. हा चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मॅच मध्ये पलटवार होईल, तुम्ही ती जिद्द ठेवणं गरजेचे आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा पाहिलंय की एका ओव्हरमध्ये 36 बनलेत, परंतु एका ओव्हरमध्ये बऱ्याचदा 4 आणि 5 देखील वाचताना आपण पाहिलेत. परंतु ती जिद्द, तो इंटेंट तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्ही नेहमीच ठेवा. या खेळामध्ये तुमचा विजय निश्चित. बलवान समोर. आणखी एक निर्धाव आहे. ओम पांडे आता त्या ठिकाणी तो देखील थोडासा चिंतेत पाहायला मिळतोय, कारण लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. कॅप्टन बलवान दळवी समोर. 14 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पलटवार पुन्हा एकदा अभिमन्यू 11 सावध टीमचा कमबॅक. वार पलटवार या खेळामध्ये होत असतात आणि तर पलटवार सुरू झालाय. अपील हलकीशी. आणखी एक काय बाउन्स मिळालाय निखिल पाटील आणि आता एकदा बाउन्स साठीच मला वाटतं की रेफर करण्यात आलंय बॅटिंग टीम कडनं. चेक केलं जाईल. महेंद्र बवर सर आता चेक करतायत. त्यांना देखील बिझी ठेवलंय, कारण ज्या वेळेला क्रुशियल मोमेंटला मॅच येतो ना त्यावेळेला पंच देखील रिस्क घेत नसतात आणि खेळाडू देखील आपल्याला जो रिव्ह्यू दिलेला आहे, इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग टीमने देखील आपला रिव्ह्यू गमावलाय आणि आता लागोपाठचा आलेला हा तिसरा डॉट बॉल. कुठेतरी लगातारचे 3 डॉट बॉल आलेत आणि ही दुर्दशा ओम पांडे नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून बघतोय. बलवान दलवी तसा एक महान खेळाडू आहे, क्लास खेळाडू आहे, मात्र सध्याच्या घडीला निखिल पाटील त्याच्या विरोधात भारी पडलाय. ओव्हर द विकेट. चौथा बॉल लगातारचा डॉट आलाय आणि आता ओव्हर नंबर 5 इथे संपत असताना 67 धावा स्थिर आहेत. काय गोलंदाजी केली निखिल पाटील. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या निखिल पाटील साठी व्हायला हरकत नाहीये. सावधकर
आणि आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 28. काल अशा स्थितीमध्ये आपण खेळ पाहिला होता ज्यावेळेला पहिलीच मॅच भावाले आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजनुली तुम्ही पाहत होता, जेव्हा 2 ओव्हर मध्ये 33 करायच्या होत्या, सुजित जाधवनं एका ओव्हर मध्ये 22 मारल्या आणि त्याच्यानंतर एका ओव्हर मध्ये 11ची गरज असताना ते षटक बबलू टायगरचं ते अजूनही भावाळेकरांच्या डोळ्यासमोर येत असेल. म्हणून क्रिकेटमध्ये आहे ना, आपण नेहमीच म्हणतो की तुम्ही फक्त विजयाचा इंटेंट ठेवा, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचंच आहे, या इंटेंटनं या उद्दिष्टानं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतराल ना, तेव्हा तुमचा विजय निश्चित होईल. आणि आता सावधकरांना पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे. कधी कधी काय होतं माहितीये का, की एखाद्या चित्रपटामध्ये हिरोच्या भूमिकेपेक्षा विलनची भूमिका फार निर्णायक ठरत असते आणि त्या विलनच्या भूमिकेमुळे कधी कधी तो चित्रपट बॉक्स ऑफिसवरती मोठी कमाई करत असतो. अशा अनेक उदाहरणं आहेत. आज आपण हिरो म्हणून गोलंदाजीमध्ये किरण पाटीलला बघत होतो. मी असं म्हणत नाही की निखिल विलन आहे, परंतु कधी कधी एखादा साइड हिरो जो ऍक्शन करून जातो ना, फाईट करून जातो ना, ती कधी कधी फाईट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यामध्ये मोठी मदत करते. आणि निखिल पाटीलनं तो खेळ आज सावध टीमसाठी केलाय. आज आरव चालला नाही, आज किरणची गोलंदाजी चालली नाही, मात्र आज निखिल पाटीलनं कमाल केली आहे. आणि आता स्वतः कर्णधार कॅप्टन दिगंबर माळी स्वतः टीमचे ऑनर देखील आहेत, स्वतः कर्णधार देखील आहेत. आणि आता तोच गोलंदाजी करण्यासाठी आलाय दिगू. येणारे 12 बॉल आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायचे 28. आज मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. आज सुट्टीचा दिवस, स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषाने प्रत्येक गावोगावी प्रत्येक शाळांमध्ये साजरा करण्यात आला. 80वा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच्यानंतर या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असताना ही सर्व मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथे आता ओम पांडे स्ट्रायकिंग एंडला. येणारे 12 बॉल 28 ची गरज आहे. ओम पांडेवरती देखील दबाव असेल, कारण लागोपाठ 4 डॉट बॉल बलवान दळवी खेळलाय. ओ पहिलाच बॉल दिगंबर माळी, वेलकम टू दी नांदकर असं सांगत असताना ओम पांडे त्याच्या बॅट मधून षटकार ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्सलेंट स्ट्रोक हिअर. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत एक्स्ट्रा कव्हरला एक्सलेंट फटका आणि या षटकार आलाय. या फटक्यानं दिलाय चटका. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये धावा करायच्यात 22. 11 चेंडू आणि आता 22 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल्स रिमेनिंग अँड 22 मोर रन टू विन. बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या आहेत. 11 बॉल मध्ये 22 आणि आता पहिल्याच बॉलवर ओम पांडेचा हा जो षटकार आहे ना, कॉन्फिडन्स वाढवत असताना बऱ्याचदा आपण पाहिले ना की ज्या वेळेला गोलंदाजाच्या विरोधात पहिल्याच बॉलवर एखादा मोठा फटका येतो ना, त्यावेळेला पुढील बॉल टाकत असताना तो गोलंदाज मोस्ट ऑफ द वेळेला दबावात येतो. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे, जय मिळवायचा आहे ना, तर दबावात येऊन चालणार नाही. दबावाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. ओम पांडे नावाचं वादळ आज मैदानामध्ये या नांदकरच्या क्रीडांगणावरती घोंगावत असताना काय बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 57 धावांवरती तो सध्या फलंदाजी करतोय. 21 चेंडूंचा सामना करत असताना समीकरण 11 बॉल 22 ची गरज. सावधचे समर्थक आता शांत आहेत. मॅच रंगतदार अवस्थेत. आता मिस टायमिंग आहे. ऑन साइडला कॅच होतं. बॉल येतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. जेडी त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी मिळत असताना तर ओम पांडेला माहिती आहे की जास्तीत जास्त बॉल मलाच फेस करायचे, कारण एका बाजूनं बलवान दळवी कुठेतरी संघर्ष करताना दिसलाय. आणि आता इथून सावधच्या गोलंदाजांना, सावधच्या क्षेत्ररक्षकांना हा विचार करावा लागेल की ओम पांडेला आपण इथून लवकरात लवकर कसा आउट करू शकतो, कारण त्याची विकेट इथून आताही मिळाली ना तरी मी म्हणेल सावधकर संघ अगदी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतील. ती विकेट तुम्हाला शोधावी लागेल, तो गेम प्लॅन तुम्हाला करावा लागेल. दिगंबर राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ पुढे आलाय आणि बॅटरला आता डगआउट मध्ये पाठवलाय. जबरदस्त चतुराई विकेट कीपर ऋतिक पाटीलची. आणि ओम पांडे ऑन हिज वे. बड़ी विकेट, ये बड़ी सफलता और मच गया शोर सावध टीम के लिए. वाह, ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो आणि अखेर कॅप्टननं ती विकेट दिली आहे. ही ऋतिक पाटीलची चतुराई पहा.
स्वतः जागेवरून धावत आला, त्याची पोझिशन सोडली आणि त्याच्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, यष्टी चित करण्यात आल्या आणि खेळाडू मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. ओम पांडे आता इथून अगदी आपण पाहतो की निराश पावदानी परत येत असताना खूप चांगली त्याने बॅटिंग केली, परंतु मॅच त्याला फिनिश करता आली नाहीये आणि अखेर स्वतः कॅप्टन आता इथून या मॅच मध्ये पलटवार करून दिले आणि आता आलाय विजय केने, वन ऑफ द सिनियर क्रिकेटर फ्रॉम देवरुंग. एक अनुभवी क्रिकेटर म्हणून विजय केने अनेक वर्ष या देवरुंग गावाची सेवा क्रिकेटच्या माध्यमातून करत आल्या, परंतु आता दबावाच्या स्थितीमध्ये ही जोडी आहे. या जोडीनं अनेकदा देवरुंगच्या ग्रामीण संघाला नेहमी संकटातून बाहेर काढले, पराभवाच्या छायातून विजयाच्या उजेडात आणलाय. आता ही जोडी पुन्हा एकदा ती किमया करणार का? कारण आता समीकरण येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. जसा ओम पांडे आउट झाला तसा मात्र टॅनचा कडकडाट सावधकरांसाठी होऊ लागलाय. दिगंबर माई 9 बॉल 20. पहिला बॉल सोडून दिलाय, ऑप्शनच्या बाहेर आहे आणि हा आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळते आणि पहा इकडे डावीकडे आपण जर विचार केला स्क्रीनच्या तर सावधचे समर्थक मोठ्या संख्येने, स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतोय टीम देवरुंगचे समर्थक मोठ्या संख्येने आणि त्याच्याचमुळे आता टॅनचा आवाज, टॅनचा गजर होतोय. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑनला अभिषेक थोडस वाईडिश आता आणि त्याच्यानंतर मिड विकेटला किरण पाटील आहे. दिगंबर माळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. फटका फसलाय, मिस टायमिंग. ऋतिक धावतोय, थर्डमॅनचा फिल्डर देखील धावतोय, बॉल मागे निघालाय आणि फायनली त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु कॅच ड्रॉप आणि त्याच्यावरती मिळाल्या विजय केनेला 2 धावा आणि आता पाऊस देखील सुरू झालाय. मुसळधार पाऊस या ठिकाणी आता सुरू झालाय या क्रीडांगणावरती आणि आता आपण पाहतोय की या मॅच मध्ये देखील ओम पांडेनं धावांचा पाऊस जरूर पाडला, मात्र सामना तो फिनिश करू शकला नाही. आता 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मात्र हा पाऊस आल्यानंतर कुठेतरी आता गोलंदाजांचे डोळे मोठे झालेत, कारण त्यांना माहिती आहे की आता ऍडव्हान्टेज मिळेल तो फक्त बॉलर्सना. परंतु काही बॅटर असेही असतात की त्यांना पाऊस हवा असतो, जे टायमिंगच्या जोरावरती, टायमिंगच्या बळावरती बॅटिंग करत असतात. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये आता 17 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे, प्रेक्षकांना हवा होता तसा सामना आता येथे रंगत असताना कॅप्टन दिगंबरनं कमाल केली आहे. मात्र मॅच मध्ये निखिलनं जो दबाव वाढवला त्या दबावातून बाहेर निघता आलेलं नाहीये आणि तिथे मिळाली ओम पांडेची विकेट आणि त्याच्यानंतर झाला पलटवार तो सावधकरांचा. फुल लेंथ विजय केने उछाल दिया गेंद को, अगदी पुढ्यात टाकलाय, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. विजय केनेचा पहिला वार, सिक्सर. काय फटका होता, चांगला टायमिंग, अगदी फुल लेन चेंडू टाकलाय आणि त्याच्यानंतर दिगंबर माळीवरती झालेलं हे आक्रमण षटकार आलाय आणि आता समीकरण
6 बॉल आणि आता 11ची गरज आहे. शेवटचा बॉल त्या ठिकाणी निर्धाव जरूर आला, परंतु आता 6 मध्ये 11. अशाच परिस्थितीमध्ये काल बबलू टायगर जो राजनोली संघाचा अक्षय पाटील ज्याने 6 बॉल मध्ये 11 धावांचं संरक्षण केलं आणि आपल्या संघाला मॅच जिंकून दिली होती. परंतु आता ती किमया कोण करणार? कोणता गोलंदाज? दामू म्हात्रे की जयेश जेडी? आणि मला वाटतं की दामू म्हात्रेकडे चेंडू सोपवलाय. त्यानं देखील चॅम्पियन लीग मध्ये खूप चांगली गोलंदाजी ह्याच क्रीडांगणावरती केली होती. त्याचबरोबर मागच्याच वीक मध्ये मान्सून कप नानकर जो मोरेश्वर सुतार यांनी आयोजित केला होता त्याही स्पर्धेमध्ये दामू म्हात्रेनं कमालीची गोलंदाजी केली होती आणि त्याच दामू म्हात्रेकडे आता गोलंदाजी दिली आहे कॅप्टननं. मोहितनं देखील काहीतरी संदेश दिला असावा की इथून कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे, कारण मोहित दुर्दैवीरित्या धावबाद झाला. त्याच्यानंतर ओम पांडेनं कमाल केली. तब्बल 59 धावांची इनिंग्स त्यानं साकारली आणि आता 6 मध्ये 11 करायचे आहेत. दिगंबर मालीनं कमालीची गोलंदाजी केली आहे, कारण ओम पांडेची शिकार त्याने केली. निखिल पाटीलचं ते षटक मॅच मध्ये पलटवार करून देणार. आता ते षटक कोण विसरणार? परंतु आता बलवान दळवी मागचे 4 बॉल डॉट झालाय ते विसरून त्याला खेळ करावा लागेल. पुढे मी काय करू शकतो संघाकरिता याचा विचार आता बलवान दळवीला करावा लागणार आहे. संघाचा संघ नायक सेनेचा सेनापती ज्या वेळेला योग्य त्या रीतीने मार्गक्रमण करतो यशाच्या दिशेने, त्याच वेळेला त्याची सेना त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवत असताना यशाकडे मार्गक्रमण करत असते. आज दामू म्हात्रेवरती सावतकरांनी विश्वास ठेवलाय, सावतकरांनी भरोसा दाखवलाय. राईट हँड ऑन द विकेट. ओ पहिलाच बॉल नास्टी बाउन्सर बलवान दळवीच्या विरोधात आलेला हा 5वा डॉट बॉल. लगातारचा 5वा निर्धाव चेंडू बलवान दळवी. 5 बॉल आणि 11ची गरज. व्हॉट अ मॅच. काल देखील या क्रीडांगणावरती ज्या वेळेला या स्पर्धेची ओपनिंग मॅच तुम्ही बघितली होती रानोलीच्या विरुद्ध भावळेबी, तेव्हाही 11 धावांचं संरक्षण करण्यात आलं होतं. त्यावेळेला पूर्णपणे कोरड्या सरफेसवर खेळ सुरू होता. आता पूर्णपणे ओळ्या सरफेसवर खेळ सुरू आहे. दामू पुन्हा एकदा ओ हो या वेळेला पुढे टाकलाय. एक मारा लेकिन सॉलिड मारा. भिरकावून दिलाय चेंडूला सरळ मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर. जबरदस्त सामना जसा आयोजकांना हवा होता, जसा प्रेक्षकांना हवा होता, क्रीडा रसिकांना हवा होता. 5 धावांची गरज आहे. ओ आता यावेळेला बॉल हवेत. मिस टायमिंग आहे. मागे निघाला बॉल फाईन लेगला. वा गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि आता एकही क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करण्यासाठी बॉलर एंडला नाहीये आणि त्याचाच फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा तिथे मिळाल्यात आणि आता समीकरण येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. बलवान दळवी भलेही 5 चेंडू डॉट खेळला, परंतु पुढे मी संघासाठी काय करू शकतो हे आजवर अनेक क्रीडा रसिकांना माझ्या पाठीराख्यांना मी दाखवून दिलाय. स्कोर जर बरोबरीमध्ये आला तर सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर तर बघायला मिळत नाहीये ना या स्पर्धेमध्ये. युवा मोर्चा चषकामध्ये सर्व काही पाहायला मिळालं, मात्र सुपर ओव्हर अद्याप ही पाहायला मिळाली नाहीये. क्या अल्पेश जी हो जाएगी? तीन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. प्रेशर, दबाव आता या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांवरती आहे. दामू म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये सुरुवातीला आपण त्याची सुरुवात चांगली पाहिली, परंतु तदनंतर आलेला एक सिक्सर पूर्णपणे सामन्याचं गणित बदलताना दिसलंय. क्षेत्ररक्षण आता थोडस बदललंय. लेफ्टी बॅटर समोर नेहमीच रायटी गोलंदाजांना थोडस अडथळे येत असतात गोलंदाजी करत असताना. आपण अनेकदा पाहिलंय. 3 बॉल आणि आता 3ची गरज. दामू म्हात्रे आज विजयाचा शिल्पकार ठरणार की कॅप्टन बलवान दळवी जय जोटिंग देवरुंग संघाला सामना जिंकून देणार? ओहो हो यावेळेला चांगला बॉल, चांगल्या लेंथवर आहे, लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. आता सामना शेवटच्या 2 बॉलवर, शेवटचे 2 बॉल आणि 3 धावांची गरज.
नानकरचा संघ देखील जवळून पाहतायत की कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. यापुढची मॅच मात्र मित्र सामना आवडला असेल तर दोन्ही टीम करीता एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षकांना हवा होता तसा सामना आज इथे रंगलाय या क्रीडांगणावरती. युवा मोर्चा चषक इताडे जगनशेठ पाटील साहेबांची स्पर्धा, पैसा वसूल मॅच. येणारे 2 बॉल 3 धावांची गरज. ऋतिक पाटील देखील त्याचा अनुभव पणाला लावतोय. सातत्याने क्षेत्ररक्षण बदलत असताना दामून देखील आपलातून गोलंदाजी केली आहे. बलवान दळवी आहे. 2 बॉल 3 राउंड द विकेट. ओ बाउन्सर, परंतु आता वाईट बॉल. बाउन्सर टाकला वाईट आणि लगेचच क्विकली डीआरएस घेतलाय फिल्डिंग टीमनं. ओ आता टीव्ही अंपायर देखील प्रेशर मध्ये. व्हाईट बॉल. बाउन्सर होता आणि आता 2 बॉल मध्ये करायच्या 2 धावा. वा, काय सामना रंगलाय. धडधड धकधक, धडधड धकधक. हार्टबीट वाढवणारा सामना आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. प्रेक्षकांना हवा होता तसा सामना मात्र आता इथे रंगलाय. जो शेवटपर्यंत चांगला खेळतो विजय त्याचाच होतो हे आपण अनेकदा पाहिलंय. आता हे अनुभवतोय देखील. 2 चेंडू 2 धावांची गरज. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला दामू म्हात्रेनं, परंतु तो होता अधिक उसळी घेणारा बाउन्सर आणि त्याच्याचमुळे आलाय व्हाईट बॉल. आणि याच दरम्यान पैलवान सुजल जगनशेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 बॉल मध्ये 1 जरी धाव आली ना अल्पेजी तरी सुपर ओव्हर नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आता बलवान दलवी इथून विचार करेल अभी नाही तो कभी नाही, कारण आता ही संधी मिळाली आहे. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत आणि दामू म्हात्रे देखील तोच विचार करतोय. मागे काय घडले, किरण पाटीलने किती रन्स खर्च केल्या, आराफ शेखनं किती रन्स कन्सीड केला हे मला आता काहीच माहिती नाहीये. इथून मला माझ्या संघाचा विजय महत्वाचा आहे. मला 2 बॉल मध्ये 2 वाचवायचे आहेत. वा, कडक. आज सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि रोमांचक मॅचेस जेव्हा आपण 2 बॉल 2 चर्चा आपण त्याविषयी करत राहू. ओ, आणखी एक डॉट बॉल आलाय. योगी सर, ये मुकाबले ने जगा दिया सबको. आता सगळ्या प्रेक्षकांना जागा केलाय. जे खाली बसले होते ते उभे राहिलेत, कारण आता सामना शेवटच्या बॉलवर आलाय. शेवटचा 1 चेंडू हा कोणत्या गावासाठी ही स्पर्धा जिवंत ठेवेल, काय देवरुंगकरांसाठी की सावतकरांसाठी. या दोन्ही गावांचे मैत्री संबंध फार मोठे आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच कोणाचा मित्र नसतो. प्रत्येक जण आपल्या गावाच्या विजयासाठी खेळत असतो आणि ग्रामीणचं क्रिकेट ह्याच साठी तर महान आहे. 1 बॉल 2 आहे. एकदा टाळ्यांनी स्वागत करा या मॅचचं आणि दोन्ही खेळाडूंचं प्रोत्साहन देखील वाढवायचं आहे. दामू तयार. बलवान समोर. 1 धाव इथे मिळाली आहे. दुसरी मिळेल का, प्रयत्न केलाय आणि हा सामना टाय. पहिली सुपर ओव्हर या स्पर्धेतील.
2 धाबेची गरज असतात आणि स्पेशल मित्र म्हणजे की दामूचं देखील कौतुक करणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे त्याने मात्र तो षटकाचा स्पेल त्याने हाताळला आणि त्या मात्र विनंती असेल जय जोटिंग देऊ सांगायला की आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा कारण यानंतर आपल्याला 2 मॅचेस अजूनही मात्र कव्हर करायचे आहेत. या स्पर्धेतील पहिला सुपर ओव्हरचा सामना सुपर सुपर मॅच सर्वांना मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या मात्र करणचे दलवी देखील आता मात्र या ठिकाणी दगावचा हिस्सा बनत असताना पहिलीकडे क्षेत्रातील फार मोठं नाव आणि आता मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील श्यामशेठ दलवी साहेबांनी या संघाला पुरस्कृत केला आणि श्यामशेठ दलवी साहेबांचे सुपुत्र करणजी दलवी आणि आमचे पैलवान सुजल शेठ पाटील यांचे जिवलग मित्र देखील आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सलामीची जोडी आता मात्र पाहू शकाल दोघेही आपण जर पाहिले तर ऑल इंडिया आयकॉन ओम पांडे विथ मोहित आलाय. परंतु सुपर ओव्हर आता मात्र या ठिकाणी हाताळणार कोण आरब शेख की किरण पाटील की निखिल पाटील. चला आता मात्र आयोजकांचा देखील या ठिकाणी पैसा वसूल झाला असं म्हणायला हरकत नाहीये कारण आज ज्याप्रमाणे जो जण समुदाय आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग जो आपण पाहतोय क्रेझी की अरे या स्पर्धेने सर्वांना मात्र खेचून आणलंय. भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष चषक 2026 आपण या ठिकाणी आनंद घेतो. दगावच्या समोर पहा प्लीज मी विनंती करतोय काही प्रेक्षक खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बॉर्डरलाईनच्या पलीकडे या. सुपर ओव्हर मॅच सुरू होत असताना पहिलाच बॉल किरण पाटीलच्या बातातून बाहेर निघालाय आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी ओम पांडेला आता मात्र बीट केला आणि मात्र फिल्डिंग करणाऱ्या आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघानं ची मागणी केलेली आहे हायक फॅक्टरसाठी. सुरुवात चांगली म्हणू शकतो किरण पाटीलच्या वतीनं पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील मिळाला आणि यशाच्या पाठीमागे ऋतिक पाटील देखील चांगलं कार्य करतोय आणि टीव्ही पंचाचा डिना आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज फेअर बॉल. आणि मी विनंती करतो की पहा प्रेक्षकांना खास करून मी विनंती करतो की रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती कोणी गाडी पार्क करू नका प्लीज कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाहीये. पुढचा बॉल किरण पाटील हो इथे देखील मात्र वेग चांगला प्राप्त केलाय आणि उगाच नाही आपण म्हणत की सावध एक्सप्रेस आणि त्या पटलावरती आलाय कारण सलगचा दुसरा डॉट बॉल. समीर क्या बात आहे. सावध एक्सप्रेस आता त्याच्या रुळावरती येत असताना त्याच्या ट्रॅक वरती येत असताना बॅक टू बॅक 2 डॉट आणि ते कोणासमोर ज्यानं मुख्य मॅच मध्ये अर्धशतक झळकावलाय तो ओम पांडे आणि त्याच्या समोर किरण पाटीलचा लगातारचा दुसरा डॉट बॉल. आता मात्र सन्नाटा पाहायला मिळतो या देरूच्या केम्यामध्ये कारण पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव सुपर ओव्हर मध्ये आली नाहीये. तिसरा बॉल तिकडे मात्र पाहू शकाल चाकली फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र पाहू शकाल संत गतीने चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जेडी चेंडूवरती पोहोचलाय आणि ही सुपर ओव्हरची पहिली धाव ओमच्या पाठमधून निघत असताना जरूर त्या ठिकाणी आता पहिली धाव मी म्हणेल योगी सर आणखी 3 बॉल बाकी आहेत आणि आता मोहित स्ट्रायकिंग एंडला असेल त्याच्यामुळे 3 बॉल मधून 2 मोठे फटके आता इथून मारावे लागतील कारण आपण जर विचार केला तर ऋतिक पाटील आरब शेख किरण पाटील सारखी बॅटिंगची तिगडी सावध टीम मध्ये आणि त्यांच्या समोर आव्हान द्यायचं असेल तर किमान 2 मोठे फटके इथून मारणं गरजेचे असेल मोहित आणि ओम पांडेला. हो निश्चितपणे कारण आज देखील मोहितनं चांगला खेळ साकारलाय परंतु या सुपर ओव्हर मध्ये मात्र त्याच्या बॅटमधून चांगले फटके मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतील का. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे सुपर ओव्हरकडे. सुपर मॅच किरण पाटील पुन्हा मार्गस्थ झालाय परंतु वेग आज वेगावरती आज स्वार आहे गोलंदाज. मुख्य सामन्यामध्ये आय थिंक किरण पाटील मागणार राहिला परंतु त्याला देखील माहिती की आता संधी मिळाली त्या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. नक्कीच आता ही संधी मिळाली इथून आता मागे वळून पाहायचं नाही आणि आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सावध एक्सप्रेस क्वार्टरला भिवंडी आता कमाल करत असताना फक्त एकच धाव फलकावरती. तू एक चांगला बॉल वा चेंडू वेगाने चालला आरबच्या हातामध्ये परंतु त्या ठिकाणी एकदा पूर्ण केली आणि एका वरती जाती समाधानी राहावं लागेल. बायच्या स्वरूपात पहिला 5 बॉलचा विचार केला तर बायच्या स्वरूपात 1 बायच्या स्वरूपात 1 एकूण 2 धावा फलकावरती. नाम तो सुना होगा किरण पाटील आणि आता सावधकरांचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 2.
आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फरक केला तर मात्र या मॅचला देखील मजा येऊ शकेल. मॅचची वरची कडा चेंडू पुन्हा चालला वेगाने त्यांच्या पाठीमागे. तिकडे मात्र चेंडू शोधतायत. एक डाव पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु सुपर ओव्हर मध्ये सुपर स्पेल किरण पाटीलचा पार आपल्याला फक्त 3 धावा खर्च केल्या आणि या सुपर ओव्हर मध्ये हा सामना जिंकण्याकरिता अभिमन्यू 11 साबत संघाला या ठिकाणी 4 धाब्यांची गरज. आणि विनंती असेल आता मात्र या ठिकाणी मी 11 नांदकर संघाच्या संघाने ऐकलं की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कारण चालू सामन्यात विनर संघ लगेच तुमच्या विरोधात खेळणार आहे. आणि आज राकेश दिगारकर साहेबांचा संघ अर्थात RD11 PC संघाला बायच्या स्वरूपात आज पुढे चाल देण्यात आली. सुपर ओव्हर मॅच आणि सुपर ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज. काय सामना मात्र या ठिकाणी या प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारचे मॅचेस क्रीडा रसिकांना नेहमीच आवडत असतात आणि अशा प्रकारचे मॅचेस पाहण्यासाठी दूरवरून एखाद्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक जरूर आपली हजेरी देत असतात. आणि जसा सामना संपन्न होईल दोन्ही संघातील जे 4 आयकॉन खेळाडू आहेत त्यांना एक विनंती असेल की आपण आमच्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक आयकॉन खेळाडूला मात्र सन्मानित केले जाणार आहे जानुस्फोट इताडे संघाच्या वतीनं. वेलकम थेटे. आज थेटेने देखील कमालीचा खेळ साकारला. योद्धा प्रमाण पहिल्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी समोर लढला आणि आज अर्धशतकी इनिंग सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि आज अर्धशतकी जास्तीत जास्त संख्येने आपण पाहतोय. आणि आज स्पेशल आपण विचार केला तर मात्र ऑल इंडिया आयकॉनच्या वतीने चांगला खेळ पाहायला मिळतोय. 4 धावाचं लक्ष समोर असेल त्याला साबत संघ सलामी जोडी लगेच तुम्हाला पाठवायची आहे कारण यानंतर आपल्याला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चार धावांचं लक्ष असेल या सुपर ओव्हरला जिंकण्याकरिता. आणि आता बघूया आता इथून कोणत्या 3 फलंदाजांवर विश्वास ठेवतील परंतु सुरुवातीचे 2 फलंदाज ते फार महत्वाचे असतील. आता योगी सर 4 धावा भलेही कमी आहेत परंतु पहिल्या ते दुसऱ्या बॉलवर जर का विकेट आली ना तर मग जरूर कोंडी होऊ शकते टीम सावधकरांची देखील आणि ती कोंडी करण्यासाठी विकेट महत्वाची असेल कारण सुपर ओव्हर मध्ये सुरुवातीला आपण बघायचो की रूल प्रमाणे 3 नावं तुम्हाला द्यायला लागत असायची परंतु आता कोणत्या प्रकारे तुम्ही नावं दिली नाही तरी चालेल कारण तो रूल आता बदललाय परंतु 3च बॅटर हे बॅटिंग करू शकतात. हा रूल मात्र कायम आहे. हो निश्चितपणे तुमच्या प्लेइंग लिस्ट मधील तुम्ही 3 बॅटरला मात्र जरूर त्या ठिकाणी प्रमोशन देऊ शकता परंतु सलामीची जोडी टाळ्यांच्या गजराना ऋतिक पाटील विथ किरण पाटील आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी ओम पांडे. ओम के क्या कहने. आगे पांडेजी अर्धशतक त्यानं झळकावलं परंतु आता इथून ज्या वेळेला मोहितची जी रनआउटची विकेट आली ना योगी सर त्याच वेळेला आपण चर्चा करत होतो की आता एक संधी मिळाली आहे सावध टीमला कमबॅक करण्याची आणि तदनंतर दिगंबर माळी निखिल पाटील आणि त्याच्यानंतर दामू म्हात्रे काय गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी या गोलंदाजांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आणि अखेर फायनली दामू म्हात्रेनं 11 धावांचं संरक्षण करत असताना 10 धावा खर्च केल्या आणि अखेर सामना सुपर ओव्हर मध्ये आणला आणि सुपर ओव्हर मध्ये किरण पाटील कॉट्रेल ऑफ भिवंडी त्यानं मात्र कमाल केली. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी सावध संघाचा पण जर विचार केला मात्र मी या ठिकाणी निखिल पाटीलचं देखील कौतुक करेन त्याच्यानंतर दामू म्हात्रेचं देखील कौतुक करेन. त्यांनी मात्र आपल्या संघाला एक संधी मात्र निर्माण करून दिली आणि आता मात्र 4 धावाचं लक्ष समोर असताना या ठिकाणी वडोलीचा वंडर बॉय अर्थात ऋतिक पाटील आणि त्याच्या सोबतीला कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलची जोडी सध्या आपण पाहतोय. 2 बॅटर जर आय थिंक या ठिकाणी पांडेने जर बाद केली तर आय थिंक इथे देखील मात्र देवरुख संघ हा सामना जिंकू शकतोय आणि त्याच इंटेंटने आता मात्र पांडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आणि आता मात्र सूर्यप्रकाश देखील आता मात्र या ठिकाणी पाहतोय सूर्यदेवता देखील आता मात्र स्पर्धेवरतीच प्रसन्न झालाय. याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करतो ऋतिक पाटील आणि पहिल्याच बॉलवरती बॅकफूट पंच विजयाचा षटकार आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय अभिमन्यू स्पोर्ट्स सावध संघानं.
मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड बट हार्ड लक टीम जय सोटिंग देवरुंग. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अखेर सुपर ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश केली आहे ऋतिक पाटीलनं आणि ते सामना जिंकत असताना अभिमन्यू 11 एकविरा सावट टीम. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे आपण वळत आहोत आणि आता मॅचचा हिरो त्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण यायचंय. टीम मीत 11 नानकर आणि टीम अभिमन्यू 11 सावत. लगेचच टॉस देखील केला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाईल. मी पैलवान सुजलजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्याच ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल आणि दोन्ही आयकॉन मोहित आणि ओम पांडे आपण देखील यायचं. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही आयकॉन कारण या स्पर्धेचा एक खरं तर चांगला नियम रूल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगली संकल्पना पाहायला मिळाली. आलेल्या पाहुण्या कलाकारांना आपण येथे सन्मानित करत आहोत. ओम पांडे आणि मोहित आपण यायचं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर जेडी या सामन्यात